हां, तर आता सध्याला बघत असेल की प्रचंड गर्दी झालेली मागे सुद्धा आणि पुढे सुद्धा. कमीत कमी 2-3 तास तरी लागू शकतात, एक अंदाज लागतो असं एक वाटतं अंदाज. कारण एक तासभर झालं आम्हाला, आम्ही प्रवास करतो अजून. खरं तर मागच्या वेळेस 1-2दा आलो होतो त्यावेळेस काय अशा गोष्टी किंवा इतक्या गर्दी नव्हत्या. आणि जर कदाचित तुम्ही सकाळी लवकर येत असाल, जसं की परतीचे लोक जे जात आहेत, किती वाजता आले होते बाबा तुम्ही? एक 6-7 ना, 8च्या दरम्यान ना, 6ला. म्हणजे हे बाबा 6ला आले होते आणि ते परत चाललेत पण. चलो 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 फास्ट फास्ट. आणि गर्दी बघा वरती. म्हणजे म्हणावं तसा इतका पाऊस नाही आहे जो आपण अपेक्षित असं विचार केला तर खूप पाऊस असतो, तसा काही पाऊस नाही आहे. त्यावेळेस तुम्ही इथे येता ना, ते म्हणजे अगदी त्र्यंबकेश्वरच्या या जागेवर ज्यावेळेस आल्यानंतर तुम्हाला दिसून येऊ शकते इथून सिंगल लाईन तयार होते. आणि खरी गर्दी तर इथून होते. बऱ्याच वेळा काय होतं की मधली लोक जी आहेत ना, ही मागून जी येतात, ए मागचे लोक खाली चला, खाली चला, तुम्ही खाली चला, मागचे चला, खाली खाली चला, खाली चला. ही लोक काय करतात की इथं अगदी गर्दी करून टाकतात, न लोकांना येऊ देतात, ना इकडे पुढे पण नाही जाऊ देत त्यांना. आणि यामुळे होतं काय की प्रचंड वयस्कर लोक आहेत किंवा काय आहेत, या सगळ्यांना खूप त्रास होतो अशा गोष्टींचा. तर आता इथे प्रथमेश आणि वैभव आणि मला वाटतं शुभम असे तिघेजण जे इथे शुभम आहे, तिथे प्रथमेश आणि वरती वैभव आहे. त्याच्यामुळे तिघे अगदी व्यवस्थित क्रॉस करायला मदतही करत आहेत. पण एवढीच एक काळजी घ्या की इथे आल्यानंतर इथून सिंगल लाईन जर केली तर सगळ्यांना व्यवस्थित जाता येईल, हे बघू शकतात. आणि त्यातल्या त्यात शक्यतो आज काय करा, तुम्ही दुपारी 2 नंतर जर आलात, दुपारी 2 नंतर जर आलं तर ही गर्दी पुन्हा कमी होण्याची दाट शक्यता आहे. तर ब्रह्मगिरीला आज 5 तारीख, खरं तर मी 5 तारीख आहे आज आणि रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी वाढली आहे. सकाळी 8च्या दरम्यान एवढी गर्दी नव्हती, पण आत्ता मात्र प्रचंड गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे एक काम करू शकते, ज्या लोकांना किंवा पर्यटकांना इथे यायचं आहे, तुम्ही दुपारी 2 नंतर किंवा 1 नंतर येण्याचा प्रयत्न करा. जसं की हे बघा, अगदी गर्दी तुम्हाला दिसून येऊ शकते अगदी शेवटच्या त्या टोकाला. म्हणजे मी 1-2 जणांना फोन करून विचारले तर अगदी थेट जिथे हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सच्या खालीसुद्धा गर्दी झालेली आहे. पण हे काय होते, 2 गोष्टी. एक म्हणजे मध्ये तुम्ही ज्यावेळेस येतात ती एक गोष्ट, आणि त्यातल्यात इथून जेव्हा सिंगल लाईन तयार होते, इथून तुम्हाला सिंगलमध्ये शक्यतो घुसून देऊ नका. म्हणजे ही एक काळजी घ्या जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित जाता येईल. तर ही गर्दी अत्यंत प्रचंड झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात इथे जो आहे ना, एक सिंगल लाईन तुम्ही जर केलं तर मला वाटतं इथे बघा, आता सध्याला प्रथमेशने अगदी व्यवस्थित इथे सगळ्या लोकांना थांबवून अगदी वरती जाऊ दिलेलं आहे. शुभम आणि दोघांनी अगदी कव्हर केल्यामुळे, चला दोघांना कव्हर केल्यामुळे ते व्यवस्थित लोकांना जाता आलं आहे. हे प्रथमेश चल 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 इकडे इथे ऐक ना, इकडे पुढे करू सर, पुढे जा पुढच्या साईडला, त्या पॉईंटला नाही पुढच्या साईडला कव्हर कर. नाही थांब, हे कोण आहे रे? बॉटले फेकतात. तर इथून सुरू होतोय हा प्रवास. गर्दी काय नाव काय झालं? दरवेळेसप्रमाणे याही वेळेस विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी कव्हर केल्यामुळे, नाहीतर मला वाटतं ही गर्दी कदाचित आम्ही तिथेच 2 तास राहिलो असतो. प्रथमेश, वैभव आणि शुभम या तिघांनी चांगल्या पद्धतीने ही सगळी गर्दी आटोक्यात आणली आणि बऱ्यापैकी लोक पुढे वरती गेलेली आहेत. आणि हे बघा, आत्ता जरा रिमझिम पाऊस सुरू आहे सध्याला. आणि ही लोक मला वाटतं अगदी सकाळी गेली होती. किती वाजता गेले होते तुम्ही सकाळी बाबा? किती वाजता गेले होते तुम्ही सकाळी? 7ला. म्हणजे हे सकाळी 7ला गेलेली लोक आत्ता परत येत आहेत. नमस्कार, मी सध्याला ब्रह्मगिरीला आहे. आज 5 तारीख रविवार आहे. खूप मोठी गर्दी आहे, म्हणजे प्रचंड गर्दी आहे. ही बघा, या साईडला सुद्धा वरती जर बघू शकता तर अगदी आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहे.
आणि दुर्ग भंडार आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या मला वाटतं आम्हाला बराच वेळ होण्याची शक्यता आहे. पण गर्दी असल्यामुळे शक्यतो एकच काम करा की थोडंसं उशिरा येण्याचा प्रयत्न करा. उशिरा जर आलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लवकर येता येईल. कारण सकाळी जी 8 ते 9च्या दरम्यान जी लोकं आली ती सुद्धा आता खाली आलेली आहेत. आणि तिथे बघू शकता तुम्ही प्रथमेश वरती तिथे अगदी लोकांना मदत करत होतो आणि त्याच्यासोबत शुभमसुद्धा असणार आहे. आज रविवार आहे आणि रविवारची इतकी प्रचंड गर्दी आहे ना, म्हणजे तुम्ही बघू शकता की खूपच गर्दी आहे. मला वाटतं कमीत कमी 2 ते 3 तास लागू शकतात इथून पुढे जायला. आणि पुढचा जो एक भाग असतो तिथे अगदी कमी रस्ता आहे, तिथे अगदी गर्दी झालेली आहे. त्यामुळे शक्यता जर झालं तर लोकांनी टाळण्याचा प्रयत्न करा येण्याचा. कारण की आणि जर आलाच तर शक्यतो दुपारी 2 किंवा 3च्या नंतर येण्याचा प्रयत्न करा. कारण ही गर्दी जी आहे तर खूप गर्दी आहे. दुपारी 12च्या नंतर म्हणजे दुपारी 2च्या नंतर शक्यतो. नमस्कार नाशिककर, तुमचं आमच्या न्यूज चॅनलला स्वागत आहे. तर आज आम्ही कुठेतरी आलोय ट्रॅकिंगला. आय डोंट नो. खूप मस्त राम राम भाइयों, मैं अमित कुशवाहा अमित केवाल के साथ स्वागत करतो. खरं सांगतो अत्यंत पण अभिमान वाटतो. असेल तर ह्या जागेवरती नक्की घेऊ ना. बहुत मजा आ रहा है. आता मला आपसे मिनी ट्रैकर. वातावरण लय मस्त झालं. दुर्ग भंडार मस्त वातावरण मस्त झालंय. मगापासून पाऊस येत होता. पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच. सुंदर असा नजारा. ब्रह्मगिरीची बॅक साईड आणि ही त्र्यंबक गाव तुम्ही बघा मस्त वातावरण झालंय. आणि कॅमेरा क्वालिटी का बरं खराब आहे. कॅमेरावर मध्ये पाणी गेलं त्याच्यामुळं कॅमेरा क्वालिटी खराब आहे. आता बघू. आणि इथून आपण आता खाली जाणार. टिपिकल आहे. अवघड आहे लई पावसा पाण्यात. आमचा ग्रुप आहे आता खाली गेला. म्हणजे 70 डिग्री फायर आहे. आता एवढंच खाली उतरायचं आहे आणि पुढे जाऊन वर काढायचं आहे. पायऱ्या पण लय मोठ्या गुडघे एवढ्या पायऱ्या. एकदम एक माणूस बसू शकतो एवढी जागा आहे दोन्ही बाजूला.